नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओमप्रकाश लष्करे आजच्या या आंतरजाल उपक्रम संवाद मालिकेत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या आंतरजाल व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम भाषा या पाठ्यपुस्तकातील व्याकरणिक घटक जो अलंकार आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये अलंकार भाग 1 म्हणजेच शब्दालंकार पाहिले। आज आपण या व्हिडिओमध्ये अलंकार भाग 2 अर्थालंकार हे समजून घेणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम अलंकार म्हणजे काय ते आपण पाहूया। याची उजळणी आज आपल्याला या ठिकाणी पुन्हा करायची आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रमुख प्रकार, त्याचे उपप्रकार आणि त्याच्या व्याख्या सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या। पुन्हा एकदा आपण अलंकार म्हणजे काय ते पाहणार आहोत। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। दागिना म्हणजेच भूषणे। मनुष्य अधिक सुंदर दिसण्यासाठी निरनिराळे दागिने या ठिकाणी घालत असतो। मग यामुळे काय होतं की व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते। मग ज्या पद्धतीनं व्यक्ती चांगलं दिसावं म्हणून या ठिकाणी दागिन्यांचा वापर या ठिकाणी करतो, त्याच पद्धतीनं दागिन्याप्रमाणेच तलम, रंगीबेरंगी कपडे सुद्धा या ठिकाणी वापरतो। त्यामुळे सुद्धा काही व्यक्तींच्या शरीराला शोभा येते। म्हणजेच अलंकारामध्ये शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो। मग त्याचप्रमाणे आपली भाषा ही अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा आपण न वापरता एक वेगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो। म्हणजेच काय तर अलंकारिक भाषेचा वापर आपण या ठिकाणी बोलत असताना, लिहित असताना या ठिकाणी करत असतो। मग अशा पद्धतीनं भाषेला अलंकारिक या ठिकाणी करता येऊ शकतं। अलंकाराची जोड या ठिकाणी भाषेला देता येऊ शकते। मग अलंकाराची व्याख्या काय आहे हे प्रत्यक्ष पाहूया आपण। पहा, ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात। आता भाषेला शोभा कोणकोणत्या गुणांमुळे येते असे कोणते गुणधर्म आहेत? कधी कधी कवितेमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये शब्दांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, त्या शब्दातून निघालेला अर्थ कसा आहे, त्यावरून या ठिकाणी भाषेला शोभा येत असते। मग बघा, कवितेमध्ये कधी कधी शब्दांच्या नाद मधुर रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास शब्द चमत्कृती असे म्हणतात। तर कधी कधी शब्दातील वेगवेगळ्या अर्थामुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास अर्थ चमत्कृती असे म्हणतात। मग ह्या शब्द चमत्कृतीमुळे किंवा शब्द चमत्कृती निर्माण झाल्यामुळे आणि अर्थ चमत्कृती निर्माण झाल्यामुळे एक विशिष्ट असं सौंदर्य त्या भाषेला या ठिकाणी प्राप्त होतं, त्या रचनेला या ठिकाणी प्राप्त होतं। म्हणून ती भाषा किंवा ती रचना या ठिकाणी आपल्याला ऐकावीशी वाटते, परत परत या ठिकाणी गुणगुणावीशी वाटते। मग अशा पद्धतीनं या ठिकाणी अलंकारामध्ये शब्द चमत्कृती, अर्थ चमत्कृती या ठिकाणी साधत असते भाषेमध्ये। आणि त्यावरूनच या ठिकाणी भाषेचे किंवा भाषेच्या अलंकाराचे 2 मुख्य प्रकार या ठिकाणी पडलेले आहेत। पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार। या शब्दालंकारामध्ये यमक, अनुप्रास आणि श्लेष हे 3 प्रकार आहेत। आणि अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्नती, व्यतिरेक,
चेतन गुणोक्ती इत्यादी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहा, मागच्या भागामध्ये आपण यमक आणि अनुप्रास या दोन शब्दालंकाराचा अभ्यास केला. आता या व्हिडिओमध्ये यावर्षी आपल्याला अर्थालंकारामधले जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार, ह्या दोन प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहा, हे दोन अर्थालंकार या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर आपल्याला या अलंकाराच्या संदर्भामध्ये काही असणाऱ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी नीट समजून घ्यायच्या आहेत. या संकल्पना कोणत्या आहेत अर्थालंकाराच्या संदर्भामध्ये असणाऱ्या? पहिली संकल्पना आहे उपमेय, दुसरी आहे उपमान, तिसरी संकल्पना आहे समान धर्म, चौथी संकल्पना आहे साम्यवाचक शब्द. या संकल्पना तुम्ही नीट समजून घ्या. उपमेय कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं? आता एखाद्या वस्तूला आपण उपमा देतो, म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. म्हणजेच कवितेच्या रचनेमध्ये म्हणा किंवा एखाद्या वाक्यामध्ये ज्या वस्तूचं वर्णन करायचं आहे किंवा ज्या वस्तूची तुलना करायची आहे त्याला उपमेय म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. आता उपमा कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूची दिलेली असते, दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूची, मग त्यावरून उपमान. उपमान म्हणजे ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. म्हणजेच काय की ज्याच्याशी वर्णन किंवा तुलना करायची त्यास उपमान म्हणतात. लक्षात? उपमान म्हणजे काय, तर ज्या वस्तूची उपमा द्यायची आहे आपल्याला तिला उपमान म्हणतात. समान धर्म म्हणजेच दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा, उपमेय आणि उपमान. आपण उपमेयाला जी उपमा देतो हे काहीतरी सारखेपणा आहे दोघांमध्ये, दोन वस्तूंमध्ये, म्हणून आपण या ठिकाणी उपमा देत असतो. म्हणून या ठिकाणी ह्या दोन वस्तूंमध्ये असणारा जो सारखेपणा आहे याला समान धर्म असं या ठिकाणी म्हणायचं. आणि साम्यवाचक शब्द कशाला म्हणायचं, तर हा सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द असं म्हणतात. ह्या दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा ज्या शब्दाने या ठिकाणी दाखवला जातो त्याला साम्यवाचक शब्द असं म्हणतात. लक्षात? आता बघा, उपमेय आणि उपमान लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही अजून इथे या ठिकाणी क्लुप्त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या कंसामध्ये. म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला तर उपमेय म्हणायचंच. प्रश्न विचारायचा आपण त्या रचनेमध्ये, काव्यामध्ये, काव्यातील त्या चरणेमध्ये, कोणत्या वस्तूला उपमा दिलेली आहे, कुणाचं वर्णन केलेलं आहे, कुणाची तुलना दुसऱ्याशी केलेली आहे, तिला उपमेय म्हणायचं. आणि कशाची वर्णन केलेलं आहे आणि कोणत्या वस्तूसोबत तुलना या ठिकाणी करायची आहे किंवा कोणत्या वस्तूची उपमा दिलेली आहे, असे प्रश्न या ठिकाणी विचारून त्याचा उपमान या ठिकाणी काढायचे. लक्षात? पहा, आता पुढे पहिला अर्थालंकाराचा प्रकार या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर मी एक इथं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की आपल्याला उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म लक्षात येण्यासाठी. उपमा या अलंकाराच्या संदर्भातीलच हे उदाहरण आहे. बघा, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यामध्ये उपमेय काय आहे? आंबा हे उपमेय आहे. इथं बघा, कशाची तुलना केलेली आहे? आंब्याची तुलना. कशाचं वर्णन केलेलं आहे? आंब्याचं वर्णन. म्हणजेच आंब्याला उपमा दिलेली आहे. कोणत्या वस्तूला उपमा दिलेली आहे? आंबा. आंब्याला उपमा दिलेली आहे. म्हणून आंबा हे काय झालं? उपमेय. आता आंब्याला कोणाची उपमा दिलेली आहे?
कोणत्या वस्तूची दिलेली आहे? साखर, साखरेची उपमा दिलेली आहे. आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणून साखरेची उपमा दिलेली असल्यामुळं साखर हे उपमान झालं. आता ह्या दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा, एकच गुणधर्म कोणत्या शब्दानं वर्णिलेला आहे? सारखा शब्दानं वर्णिलेला आहे, म्हणून सारखा हा साम्यवाचक शब्द झाला. आता समान धर्म म्हणजे काय? ह्या दोन वस्तूंमध्ये असणारा एकचपणा म्हणजे एकच गुणधर्म काय आहे? सारखा गुणधर्म काय आहे? साखर कशी असते? गोड. मग इथं काय सांगितलंय? आंबा साखरेसारखा गोड आहे. मग दोन्ही कसे आहेत? गोड आहेत. दोघांमध्ये असणारा समान धर्म, सारखा धर्म हा गोडी आहे किंवा गोड किंवा गोडी असं आपण म्हणू त्याला. समान धर्म, गोडी. ठीक आहे. आता उपमा अलंकार म्हणजे काय त्याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया आणि अजून काही उदाहरणं या ठिकाणी लक्षात घेऊया. बघा, उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. दोन वस्तूंमध्ये असणारे सारखेपणा किंवा त्याला साम्य आपण म्हणू, हे चमत्कृतीपूर्ण रीतीनं वर्णन केलेलं असतं, तिथं काय म्हणायचं? उपमा हा अलंकार होतो. बघा, उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वाक्यामध्ये आपण बघितलं, उपमेय आंबा हे उपमानासारखाच आहे म्हणे, साखरेसारखाच गोड आहे असं वर्णन केलेलं होतं, म्हणून आपण त्याला उपमा अलंकार असं म्हटलो. आता उपमा अलंकार ओळखण्याची काही खूण किंवा क्लुप्ती या ठिकाणी मी सांगतो. या वैशिष्ट्यावरून या ठिकाणी आपल्याला क्लुप्ती लक्षात येते. उपमेय व उपमान यांच्यात सारखेपणा असतो, पहिली क्लुप्ती आहे. दुसरं आहे, उपमा अलंकारामध्ये उदाहरणार्थ या उपमा अलंकारांच्या सम, समान, सारखे, सारखा, वाणी, प्रमाणे, सदृश्य, गत, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक किंवा साम्यवाचक शब्द या ठिकाणी असतो. दोघांमध्ये सारखा या ठिकाणी दाखवणारा, सारखे गुण दाखवणारा, समान धर्म दाखवणारा असे साम्यवाचक शब्द या ठिकाणी असतात. कोणकोणते? सम, समान, सारखे, सारखा, वाणी, प्रमाणे, सदृश्य, गत, परी आणि तुल्य अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी असतात. त्यावरून आपण समजायचं की हा उपमा अलंकार आहे. आलं लक्षात? आता काही उदाहरणं या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, त्यावरून तुम्हाला हा उपमा अलंकार समजेल. पहा, पहिलं उदाहरण आहे, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. या वाक्यामध्ये बघा, उपमेय काय आहे? आई आहे, कारण आईची तुलना केलेली आहे. कुणाशी केलेली आहे? दैवताशी केलेली आहे. आईला दैवताची उपमा दिलेली आहे, बरोबर आहे. मग उपमान काय झालं? दैवत झालं. आणि समान धर्म, देवत्व, समान धर्म दाखवणारा साम्यवाचक शब्द कोणता इथं? सारखे. या सारखे शब्दाला मी अधोरेखित केलेलं आहे. मग सारखे हा शब्द आल्यामुळं इथं उपमा अलंकाराचं हे उदाहरण झालं. लक्षात? पुढचं वाक्य बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथं सुद्धा आभाळागत कुणाप्रमाणे? आभाळाप्रमाणे. काय? माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी म्हणजे इथं उपमेय काय झालं? माया. परमेश्वराला म्हटलंय तुझी माया, तुझं प्रेम केवढं? आभाळा एवढं अथांग अमाप असं प्रेम आमच्यावरती या ठिकाणी राहू दे. म्हणून माया, प्रेम याचं वर्णन या ठिकाणी करत असताना त्याला आभाळाची या ठिकाणी उपमा दिलेली आहे. म्हणून उपमान हे आभाळ झालं आणि उपमेय हे
माया झालं. मग इथं समान धर्म काय झाला? अथांग किंवा विशाल झाला. आणि साम्यवाचक शब्द गत, गत सारखा, सारखे आलं की हे उपमा हा अलंकार झाला, आहे की नाही? आता पुढचं उदाहरण आहे, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. बघा इथं सारखी हा शब्द आला, परत उपमा अलंकारामध्ये आहे. उपमेय काय आहे? मुंबईची घरे, मुंबईच्या घराला उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे? कबुतरांच्या खुराड्याची. कबुतराचे खुराडे कसे असतात? छोटे असतात, लहान लहान असतात, बरोबर. आणि मुंबईची घरं सुद्धा लहान लहान असतात. मग ह्या मुंबईच्या घराला या ठिकाणी कबुतराच्या खुराड्याची उपमा दिलेली आहे. अलग लक्षात. आणि साम्यवाचक शब्द सारखे आलेला आहे. ठीक आहे, हे उदाहरण उपमा अलंकार झालं. आता पुढचं चौथं उदाहरण पाहूया. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. या वाक्यामध्ये उपमेय अब्दुल, बरोबर आहे. उपमान देवदूत. अब्दुल याला उपमा दिलेली आहे. कशाची? देवदूताची उपमा दिलेली आहे. आणि ही देवदूताची उपमा दिलेली असल्यामुळं उपमान हे देवदूत झालं आणि साम्यवाचक शब्द झाला देवदूत. म्हणजेच साम्यवाचक शब्द हा सारखा झाला. साम्यवाचक शब्द हा सारखा. ठीक आहे. आता बघूया पाचवं उदाहरण. असेल तेथे वाहात सुंदर दुधासारखी नदी. या वाक्यामध्ये असेल तेथे वाहात सुंदर दुधासारखी नदी, नदीला दुधाची उपमा दिलेली आहे, म्हणून नदी हे उपमेय झालं आणि उपमान हे दूध झालं. समान धर्म इथं सांगायचं झालं तर पांढरं शुभ्र या ठिकाणी दूध असतं, मग तशी या ठिकाणी पांढरे शुभ्र या ठिकाणी नदी तिथे वाहत असेल असं या ठिकाणी सांगितलं. आणि सारखी हा साम्यवाचक शब्द झाला. बघा सहावं उदाहरण उपमा अलंकाराचं पाहूया आपण. रेखा मावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. इथं पायाचं वर्णन केलेलं आहे. रेखा मावशीच्या पायाला इथं उपमा दिलेली आहे पाण्याची, म्हणून पाय हे उपमेय झालं आणि उपमान पाणी झालं. आणि ह्या दोघांची बरोबरी या ठिकाणी दोन्ही समान आहेत हे या ठिकाणी दाखवलेलं आहे सारखे या शब्दानं, म्हणून सारखे या शब्दाला मी अधोरेखित केलंय आणि हे झालं उपमा अलंकाराचं उदाहरण. अशा पद्धतीनं हे 6 उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. अशा उदाहरणांचा सराव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करा. अजून लक्षात ठेवा, उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, सारखा, वाणी, प्रमाणे, गत, परी आणि तुल्य असे शब्द या ठिकाणी येतात. आता उत्प्रेक्ष अलंकार, दुसरा अर्थालंकाराचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात. उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा म्हणजे काय? तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. बघा उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. उपमेय हे जणू उपमानच आहे असे ज्या ठिकाणी वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. बघा अजून काय सांगता येईल उत्प्रेक्ष अलंकाराबद्दल, की ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तू उपमानच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणतात. आता ह्या उत्प्रेक्ष अलंकाराची वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात घेऊया आपण कसे ओळखायचे. उपमेय हे जणू उपमानच आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल आपल्याला की या अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे, की, जसे, तसे यासारखे साम्यवाचक शब्द येतात. उपमा अलंकारामध्ये वेगळे येतात, उत्प्रेक्ष अलंकारामध्ये वेगळे येतात, हे लक्षात ठेवा.
या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे, की, जसे, तसे यासारखे साम्यवाचक शब्द येतात. इथं मात्र या ठिकाणी उपमेय हे जणू उपमानच आहे असं या ठिकाणी वर्णिलेलं असतं. आणि उपमा अलंकारामध्ये उपमेयाला उपमानाची उपमा दिलेली असते. म्हणजेच उपमेय हे उपमानासारखेच आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. बघा आता याचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. उत्प्रेक्षा अलंकाराचे तुमच्या लक्षात येईल. उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण, पहिलं उदाहरण आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू हा शब्द आलेला आहे, साम्यवाचक शब्द, म्हणून उत्प्रेक्षा अलंकार आहे. इथं उपमेय काय आहे? गुलाबी उषा. गुलाबी उषेला उपमा दिलेली आहे परमेश्वराच्या प्रेमाची. गुलाबी उषा म्हणजे काय? रम्य सकाळ. ती रम्य सकाळ म्हणजे जणू काही परमेश्वराचं प्रेमच आहे. इथं जणू हा साम्यवाचक शब्द आल्यामुळं उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण बघा, सतेज डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरे. कशाला उपमा दिलेली आहे? डोळ्याला. कशाची दिलेली आहे? रत्न. मग इथं उपमेय हे जणू उपमानच आहे असं वर्णिलेले. म्हणजे सतेज डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरे. लक्षात. आता बघा तिसरं उदाहरण, बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची माळची ते. भाषे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. इथं अधोरेखित केले भाषे या शब्दाला, म्हणून भाषे हा शब्द आल्यामुळं उत्प्रेक्षा अलंकार तर होतोच, पण बघा उपमेय काय आहे? बला कमाला. बला कमाला म्हणजे बगळ्यांची रांग. बगळ्यांची रांग उडताना असं वाटतं, असं भासतं, म्हणे भास होतो. ह्या बगळ्याच्या रांगेला किंवा बगळ्या जी उडतात त्या थव्याला या ठिकाणी कशाची उपमा दिलेली आहे? कल्पसुमांची माळ म्हणे. कल्पसुमन म्हणजे सुमन म्हणजे फूल, कल्प म्हणजेच कल्पवृक्षांच्या फुलांची माळ, हे झालं उपमान. अलग लक्षात. म्हणजे बगळ्यांची जी रांग आहे, बगळे उडताना आकाशामध्ये असं वाटतं की जणू काही कल्पवृक्षांच्या फुलांची माळच या ठिकाणी आकाशामध्ये या ठिकाणी विहंग करत आहे की काय, असं भासतं म्हणे कवीला. म्हणून या ठिकाणी इथं साम्यवाचक शब्द भाष्य आलेला आहे आणि उपमेय हे जणू काही उपमानच आहे असं या ठिकाणी वर्णिलेलं असल्यामुळं इथं उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पहा आता पुढचं उदाहरण, आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. चांदण्या या शब्दाला या ठिकाणी उपमा दिलेली आहे फुलांच्या पखरणीची, म्हणून उपमेय झालं चांदण्या, उपमान फुलांची पखरण. बरोबर आहे, पखरण म्हणजे फुलांचा सडा किंवा अस्ताव्यस्त पसरलेली फुलं आकाशामध्ये. जणू काही आकाशामधल्या चांदण्या जणू काय या ठिकाणी आकाशामध्ये फुलंच अस्ताव्यस्त पसरलीत की काय असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग हा साम्यवाचक शब्द या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये आलेला आहे जणू, म्हणून हे झालं उत्प्रेक्षा अलंकार. आता बघा पाचवा आहे, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. बघा या वाक्यामध्ये जणू आलेलं आहे. आपण हेच उदाहरण उपमा अलंकारामध्ये घेतलं होतं, तिथं सारखा हा शब्द आलेला होता, म्हणून ते उपमा अलंकारामध्ये इथं जणू हा शब्द आलेला आहे. म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अब्दुल हे झालं उपमेय आणि उपमान देवदूत, आणि साम्यवाचक शब्द इथं जणू आला, म्हणून या ठिकाणी इथं काय झालं, हा उत्प्रेक्षा अलंकार. उपमा अलंकारामध्ये आपण काय बघितलं उदाहरण, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखाच वाटतो. सारखा हा शब्द आलता म्हणून आपण उपमा अलंकार म्हटलं. जणू हा शब्द इथं आलेला आहे म्हणून आपण इथं उत्प्रेक्षा अलंकार या ठिकाणी म्हणायचं. म्हणजेच उपमेय अब्दुल, उपमान देवदूत,
म्हणजे उपमेय जणू उपमानच आहे असं इथं वर्णन या ठिकाणी आलं, म्हणून आपण या ठिकाणी इथं उत्प्रेक्षा हा अलंकार संबोधतो. आलं लक्षात? ही झाली उदाहरणं उत्प्रेक्षा अलंकाराची. पाहता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. आत्ता पाहिलेले आपण ह्या दोन्ही अलंकाराच्या उदाहरणांवरून, वैशिष्ट्यांवरून आणि व्याख्यांवरून तुम्हाला या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करायचा आहे. काही वाक्य दिलेली आहेत 4. त्या 4 वाक्यावरून या ठिकाणी तुम्हाला उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द ओळखायचा आहे. बघा, पहिलं वाक्य आहे आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. याच्यातलं उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द ओळखा. दुसरं वाक्य दिलेलं आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तिसरं वाक्य आहे त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. तिसरं आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. अशा पद्धतीची कृती तुम्ही या ठिकाणी सोडवा. अजून तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी कृती विचारली जाईल, एखादं वाक्य या ठिकाणी दिलं जाईल, एखादं कवितेतील चरण या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यावरून या ठिकाणी तुम्हाला उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द या ठिकाणी विचारला जाईल किंवा समान धर्म या ठिकाणी विचारला जाईल किंवा एखादं वाक्य देऊन ते कोणत्या अलंकारातील आहे हे सुद्धा ओळखायला सांगितलं जाईल किंवा एखाद्या अलंकाराचं नाव देऊन, समजा उपमा किंवा उत्प्रेक्षा अलंकाराचं नाव देऊन त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी विचारलं जाईल किंवा वैशिष्ट्ये दिली जातील, व्याख्या दिली जाईल आणि हे कोणत्या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे असंही या ठिकाणी विचारलं जाईल. त्यामुळं तुम्ही हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा, लक्षण लक्षात ठेवा हे अलंकाराचे आणि या अशा उदाहरणांचा भरपूर सराव तुम्ही या ठिकाणी करा. अशी उदाहरणं तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, कवितेमध्ये वगैरे या ठिकाणी सापडतात. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ इथे समजला असेल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.